ब्लॉग बनवायला हो. Hello, Manish, start the commentary, please. चलिए गौर चलिए इस बार बाहरी कटा गेंद थी, लेफ्ट आर्म गेंदबाज है, रन आउट का मौका डायरेक्टेड होता तो फिर नजदीकी माम एंड में बदलाव। एक और लेफ्ट आर्म गेंदबाज शिवा है, गेंदबाजी टैग पे रिवर्स हिट करने का प्रयास था, थर्ड मैन के ऊपर से खेलने की कोशिश, फील्डर पीछे तेजी की तरफ भागते हुए और अच्छी फील्डिंग का एफर्ट, रन बचा। हमारे समक्ष मौजूद थे प्रेसिडेंट महाराज। चलिए इस बार भी टाइम करने की कोशिश की थी और हमारे पॉलिटिशियंस हो या फिर बहुत कुछ दिया है थाने ने, और अब थाने बेस्ट क्रिकेटर्स को भी सुसज्जित करे, इससे पहले स्वीप करने का मौका बनाया था और पहली गेंद पे अरुण को विकेट मिला था, क्या दूसरी गेंद पे भी विकेट मिला है? द मैन विद द डायमंड आणि ठाणे भारतीय जनता पार्टीचे माजी शहर जिल्हा अध्यक्ष संजय। चलिए इस बार भी राइट हैंड विकेट के साथ महाराष्ट्रातले सर्व कॅप्टन हे ठाण्या सिटी मध्ये आहेत. एक कॅप्टन माझ्या बाजूला आव्हाड साहेब इकडे आहेत. तर त्याच्यामुळे जिकडे सगळे कॅप्टन जर या शहरामध्ये आहेत तर नक्कीच क्रिकेटला इकडे येणाऱ्या काळात चांगली वाढ पण मिळेल आणि खूपशे प्लेयर्स आज ठाणे जिल्ह्यात येत आहेत आणि त्याच्यात आता विकास रेपाळे पण एक ऍक्टिव्ह झालेत. आव्हाड साहेब तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, पण आता सर्व तरुण पिढी नवीन नवीन ऍक्टिव्ह झाली आहे, त्याच्यामुळे इकडनं मॅक्झिमम प्लेअर येणाऱ्या काळात मुंबईसाठी आणि येणाऱ्या काळात भारताला सुद्धा पण इकडनंच मिळतील. चांगला खेळ करा. आमचे सर्व इकडे क्रिकेटचे हितचिंतक आहेत, ते चांगल्या परफॉर्मन्स जे करतील त्यांना मुंबई क्रिकेटसाठी ते सजेस्ट करतील. आणि आज टेनिस मधनं खूपशे प्लेअर मुंबईला खेळतायत. IPL ला सुद्धा काही प्लेअर मी बघितले जे टेनिस क्रिकेट मधनं त्यांचं करिअर सुरुवात झाली. तर हा चांगला प्लॅटफॉर्म इकडचे सर्व जे ठाणा वॉर्ड क्रिकेट कमिटी आहे त्यांनी ऑर्गनाईज केलाय आणि हा प्लॅटफॉर्म येणाऱ्या काळात चांगले प्लेअर घडवतील, एवढंच मी तुम्हाला एक अतिशय चांगला उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी सुरू होतोय. त्याला आमच्या सगळ्यांच्याच मुंबई क्रिकेट असोसिएशन, खरं तर आमचं लेदर बॉल म्हणजे सीझन बॉलवरती आमचं लक्ष असतं, पण टेनिस हे गल्ली बोळातला खेळ आहे. सर्वसामान्यांची पोरं टेनिसमध्ये जास्त आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावरही लक्ष देण्याची गरज आहे. आता मध्यंतरी प्रेसिडेंट कप झाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली. एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण भारतातनं प्लेयर बोलवले होते, त्याचंही खूप कौतुक झालं. आणि टेनिस क्रिकेट हा लोकांना आवडतो, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी म्हणजे खास करून अध्यक्षांनी अजिंक्य नाईक साहेबांनी ठरवलं की आपण उद्घाटनाला जाऊया, कारण का अनेक प्लेयर हे टेनिसमधनं लेदरकडे वळत आहेत. आणि शेवटी लेदर हे फ्युचर आहे, टेनिस हे फ्युचर नाही आहे, लेदर हे फ्युचर आहे. आणि टेनिसमधनं लेदरकडे येण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते करावं. आता काय मोठी मोठी माणसं टेनिसमध्ये उतरली आहेत, आता चांगले दिवस येतील. एकनाथ शिंदे साहेबांसारखी माणसं, अभिजित दरेकर सारखी माणसं, एवढी मोठी मोठी माणसं उतरल्यावरती चांगले दिवस नाही ना. TWPL ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 आज ह्या प्रीमियर लीगचा आज उद्घाटन सोहळा साजरा इथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सर, उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड सर आणि सदस्य विकास रेपाळे सर आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनचे महाराष्ट्र झोन 1चे अध्यक्ष माननीय श्री अजिंक्य दरेकर साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे संपन्न झाला. आज तुम्ही बघताय की अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या अंतर्गत आम्ही एफिलिएटेड म्हणजे आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आमच्या ह्या पूर्ण ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीला, आणि त्यांच्या अंतर्गत आम्ही या क्रिकेट टुर्नामेंट इथे ठाण्यामध्ये साकेत ग्राउंड इथे सुरू करतोय आणि आजपासून त्याचा पहिला दिवस आहे. 16 फ्रँचायझीज या
ठाणे प्रीमियम लीगमध्ये आहे. ठाणे वर्ल्ड क्रिकेट प्रीमियम लीगमध्ये 16 फ्रँचायझीज आहेत. ठाण्यामधील बरेच प्रतिष्ठित व्यक्तींनी या फ्रँचायझीत गेलेल्या आहेत. काही कॉर्पोरेटर्स आहेत, काही बिझनेसमन्स आहेत. या चांगल्या प्रकारे खेळाडूंचं प्रदर्शन मगाचपासून या मैदानावर तुम्ही बघताय. त्यामध्ये इंडियामधील 16 आयकॉन्स असतील, आयकॉन प्लेयर्स असतील, ठाण्यामधले 16 आयकॉन प्लेयर्स असतील. असे एक चांगले खेळाडू, दर्जेदार खेळाडूंचा एक क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावर तुम्ही सुरू असताना बघताय. आणि खूप सुंदर असा प्रयत्न, खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून आणि अभिजित पवार साहेब असतील, माझ्या माध्यमातून आणि आमची ठाणे वर्ल्ड क्रिकेट कमिटी असेल यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न. आणि या उद्घाटनात आता खासदार साहेब जे इंडियाचे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांना म्हणजे ते याच्यामध्ये दिल्लीमध्ये व्यस्त असल्यामुळे इथे येऊ शकले नाहीत, पण पुढच्या 2 दिवसात ते येतील. त्याचप्रमाणे MCA चे अध्यक्ष अजिंक्य नाईक, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेब, MCA चे उपाध्यक्ष विकास रिपाळे साहेब, MCA चे सदस्य आणि आमचे लाडके मित्र अभिजित दरेकर जे टेनिस क्रिकेटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, यांच्या हस्ते हा दिमागदार मध्ये असा मस्त क्रिकेट सामन्याचं ओपनिंग झालेलं आहे. तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे. आणि निखिलजींनी, अध्यक्षांनी सगळं सांगितलंय. प्राइजेस वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तुमची साथ हवी आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत आणि या 2 दिवसामध्ये अजून मजा येतीलच. काही ऍक्टिव्हिटीज असतील किंवा कोणी अजून सेलिब्रिटीज असतील, हे सगळेजण येणार आहेत. त्यामुळे तुमच्या उपस्थिती खूप प्रदर्शनात आहे इथे. आणि TWPL मुळे सर्व खेळाडूंना संधी भेटलेली आहे, सर्व टेनिस क्रिकेटपटूंना संधी भेटली आहे. आणि या सर्व ठाण्यामध्ये किंवा बाहेरून आलेले आयकॉन्स असतील, ठाण्यातील आयकॉन्स असतील, या सर्वांना आपण इथे चान्स दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे दरवर्षी अशीच टुर्नामेंट घेता येईल. फक्त यावेळेस की थोडासा उशीर झाला, पण त्याच्यानंतर डिसेंबर किंवा जानेमध्ये ही टुर्नामेंट घेतली जाणार. कारण की IPL पण असते आणि IPL मध्ये थोडंसं लोक बिझी असतात, म्हणजे क्रिकेटप्रेमी बिझी असतात. टेनिस क्रिकेटसाठी आपल्याला तो टाइम देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तो नेक्स्ट इयरला डिसेंबर किंवा जानेमध्ये ठेवायचा निर्णय आता घेत आहे.